सून मयुरी ती या सगळ्या प्रकरणातून वाचली. तिनं या सगळ्या परिस्थितीत स्वतःला सावरलं देखील आणि या सगळ्या जाचापासून तिनं तिची मुक्तता करून घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती तिच्या माहेरी आली. माहेरच्या लोकांनी देखील तिच्यासाठी आधार दिला. अर्थात मयुरी हिला वडील नाहीत, भाऊ आहे आणि आई आहे. अशा सगळ्या परिस्थितीत मयुरी जी आहे ती तग धरून राहिली आणि खंबीरपणानं ती लढली. या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं स्वतः मयुरी ह्या आपल्यासोबत बोलणार आहेत. तुम्ही सगळं अनेक वर्ष सहन केलं, तर काय तुमची आत्ता भावना आहे जेव्हा तुमच्या सोबत तुमच्या परिवारात असलेली तुमच्या सोबत खेळलेली वैष्णवी तिचा या सगळ्या प्रकरणात दुर्दैवी पणानं अंत झाला? याला आत्महत्या म्हणायचं की हत्या म्हणायचं? म्हणजे त्या लोकांनी तिला भाग पाडली ते करण्यासाठी. जे काय घरातले आहेत, सासू सासरे नणंदीर म्हणा, त्यांनी तिला भागच पाडलं की ते सगळं करण्यासाठी. तुमचा विवाह कधी झाला होता आणि साधारणपणे तुम्हाला कशा पद्धतीनं छळ जो आहे तो झाला? कशा पद्धतीनं किती वेळाच्या अंतरानं तुमच्या सोबत अत्याचार केले गेले? साधारण माझा तो छळ चालू झाला तो 1 महिन्यानंतरच चालू झाला, जो माझ्या नंदेने चालू केला तो छळ. आणि त्याच्यानंतर तो म्हणजे वाढतच राहिला, कमी नाही झाला. म्हणजे माझ्या घरच्यांनी, मी इकडं पण मी भरपूर वेळा आले, माझ्या घरचे पण समजून सांगून किंवा बैठकी बसून कायम त्यांनाही समजून सांगायचे की असं वागू नका, भांडू नका वगैरे. तर जो माझा दीर आहे तो कायम त्याच्यामध्ये बोलायचा की तुम्ही आम्हाला शिकू नका, नाही का, तुमचा जो जावाई आहे तुम्ही त्याच्या दारात जा, माझ्या दारात यायचं नाही. माझ्या आईला हाताला धरून बाहेर काढलेले आहे नंदेने आणि दिराने. हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा तुम्हाला तुमच्या पतीकडून काही त्रास झाला? नाही, मला माझ्या पतीकडून कधीच त्रास नव्हता. मला या चौघांनीच खूप त्रास दिलेला. कोण कोण ते 4 जण आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांनी तुम्हाला त्रास दिला? हात उगारला का, मारलं का, काय नेमकं? काही नाही केलं, सगळंच केलं त्यांनी. म्हणजे हात उगारला, विनयभंग म्हणा किंवा दगडफेक म्हणा किंवा मुस्काटात मारणं म्हणा किंवा काय, हे सगळं केलेलं आहे माझ्या बाबतीत पण. तुम्ही तुमच्या घरी आईंना याबाबत तेव्हा वेळोवेळी कळवलं असं? हो, कळलेलं आहे. मग तेच सांगते, माझ्या घरचे पण यायचे त्यांना समजून सांगायला की तुम्ही असं वागू नका, तुम्ही असं करू नका. मग त्यावेळेस दीर आणि ननंद सासूला पण बोलून नाही द्यायचे किंवा सासरे तर घरी नसायचे माझी कधी फॅमिली आली तर हे दोघं पण खूप म्हणजे वाईट बोलायचे माझ्या घरच्यांना. तुम्ही नका सांगू शिकू किंवा तुमची काय लायकी, तुम्ही इथून चालते वा झोपडपट्टी, असं सगळं बोलायचे. आम्ही काही फोटो पाहतोय ज्यात अगदी कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचं दिसतंय, तर कसा त्रास दिला गेला हगवण्यांकडून तुमच्या मुलीला? ज्यावेळेस तिचं नवीन लग्न झालं त्यावेळेस 6 महिने ते व्यवस्थित वागले तिच्या संग. नंतर हळूहळू तिच्या नंदूबाई जास्त त्रास द्यायला लागल्या तिला. म्हणजे घालून पाडून बोलणं, अनेक मारहाण करायला सुरुवात केली. तू अशीच आहे, तू तशीच आहे. तिच्या नवऱ्याला सांगू लागले की बाबा तुझी बायको अशी आहे, तशी आहे. आणि तिचे दीर, ह्या दोघांनी मिळून भरपूर म्हणजे तिला त्रास दिलेला आहे. दोघांनी, शशान हगवणे आणि करिश्मा हगवणे. तुमचे जे जावई आहेत त्यांनी काही त्रास दिला नाही या सगळ्या ह्याच्यात? नाही, जावयांनी नाही काही त्रास दिलेला. त्यांनी अडवलं देखील नाही घरच्यांना? अडवलं ना, पण तुम्ही जर सगळे एक होऊन जर आम्हाला मारत असताल तर आम्ही काहीच नाही करू शकत. आणि शेवटी ते त्यांचे आई वडील होते. त्यांचं असं म्हणजे होतं की मी नाही त्यांच्यावरती हात उचलू शकत, मी नाही ते करू शकत, हात उचलणं वगैरे. वैष्णवी आणि तुम्ही किती काळ साधारणपणे एकत्र होतात जेव्हा तिचं लग्न होऊन ती घरात आली? एक 5-6 महिने एकत्र होतो. या 6 महिन्यात तुम्हाला त्रास होता तेव्हा त्याच वेळी तिलाही तिच्या नवऱ्याकडून त्रास दिला जात होता, तिच्या सासऱ्यांकडून त्रास दिला जात होता? नाही, नवीन तर तिच्याशी खूप चांगलं वागले. म्हणजे आमची तर त्यावेळेस कंपॅरिझन व्हायचं की ही चांगली, ही वाईट वगैरे. आणि मग तिला पण सांगितलं गेलं की मयुरी चांगली नाही आणि मला सांगितलं गेलं की वैष्णवी चांगली नाही, असं करून भांडणं लावून दिली. मग कधी आम्ही दोघं बोललोच नाही, कधी संवादच साधलं नाही आमचा, एकमेकांशी झालंच नाही. कोण कारणीभूत याला आणि का असं केलं जात होतं? काय कारण होती? काय माहिती, म्हणजे त्या घरच्या लेकीला काय हवं होतं मला हे अजून पण कळलेलं नाहीये. आणि हे कारणीभूत तर हे चौघच म्हणजे सगळीकडेच होते, हे माझ्या बाबतीत आणि तिच्या बाबतीतही होते. पण एवढंच की तिचे मिस्टर तिला म्हणजे यांचं ऐकून खूप म्हणजे पोरीचं ऐकून खूप त्रास द्यायचे, म्हणजे तिच्या करिश्मा हगवण्याचं. आणि मग हे सगळं घडत होतं, तुम्ही पोलिसांमध्ये गेलात. पोलिसांमध्ये तुम्ही काय सांगितलं आणि पोलिसांनी मग तुम्हाला त्यावर काय उत्तर दिलं?
मी दोनदा तर याच्या आधी तर समजूनच सांगून झाले घरी, म्हणजे तिथंच मिटून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गेले दोनदा, पण मला फक्त NC दाखल केली माझी. तिथं पण समजून सांगण्यात आलं. तिथं पण त्यांनी म्हणजे मलाच समजून सांगण्यात आलं पोलिसांकडून जास्त. मग तिथून पण पोलिसांनी दोनदा समजून सांगितलं. पण थर्ड टाइम मग त्यांनी माझे कपडे वगैरे फाडले, तेव्हा पण मला समजून सांगण्यात आलं. पण मी ते म्हटलं नाही की मला तक्रार द्यायचीच आहे, दाखलच करायची आहे. मग जेव्हा मी 9 वाजता गेले, ते नंतर 1:30-2च्या दरम्यानमध्ये माझी तक्रार घेतली त्यांनी. नाही तर तोपर्यंत त्यांचा प्रयत्न होता की हे प्रकरण नको FIR वगैरे व्हायला. तुम्ही सून म्हणून त्या घरात जेव्हा गेलात तेव्हा अशा पद्धतीनं तुमच्यासोबत ते वागतील असं तुम्हाला अर्थात वाटलं नसेल, पण जेव्हा असे ते वागायला सुरुवात झाले, पोलिसांमध्ये गेल्यानंतरही त्याचे पुरावे दाखवल्यानंतरही कुठल्याही पद्धतीची कारवाई तुमच्या प्रकरणात झालेली दिसत नाही. अद्यापही त्या सगळ्या प्रकरणात काही दिवस 7-8 दिवस ते फरार झाले आणि पुन्हा वावरत होते. त्यानंतर तुम्हाला कधी भीती वाटली नाही की आपण पोलिसांपर्यंत जातोय पण तरीही कुठल्याच पद्धतीची कारवाई होत नाही? महिला आयोगाकडे तुम्ही गेला असाल किंवा पोलिसांकडे गेला असाल, तेव्हाच जर या सगळ्या प्रकरणात कारवाई झाली असती तर आज वैष्णवी आपल्यात असली असती, असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच. जर माझ्या वेळेस जर हे प्रकरण दबलं गेलं नसतं तर नक्कीच आज वैष्णवी आपल्या सगळ्यांमध्ये असती. आम्हाला म्हणजे माझं जे प्रकरण बाहेर आलं असतं तर ते नक्कीच झालं असतं. वैष्णवीला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं तर याच्या पाठीमागं प्रमुख कुठली कारणं तुम्हाला वाटतात? कशामुळे तिनं स्वतःचं जीवन संपवलं? कारण तुम्ही दोन्ही त्या घरात असलेल्या सुना, तुम्ही मात्र नेटानं लढलात, वैष्णवीनं मात्र अर्थात त्याचा पोलीस तपास होतोय, हत्या आहे, आत्महत्या, ते पुढे निष्पन्न होईल. काय फरक जाणवतो तुम्हाला? त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं, तुम्ही नेटानं लढलात, तर काय कारण वाटतात वैष्णवीनं अशा पद्धतीने तिचा अंत होणं? म्हणजे तिचा असे विचार होते की जाऊ दे, कोणात वाद नसतात, सगळ्यांमध्ये वाद असतात. ऍटलिस्ट बाकी कोणी नाही पण माझा नवरा तरी माझा झाला पाहिजे, त्यांनी माझं ऐकलं पाहिजे, नाही का, मला नीट वागणूक दिलं पाहिजे. आणि त्यासाठी तिचे प्रयत्नही चालू होते की जाऊ दे, तो आज ना उद्या सुधरेल, जाऊ दे, तो आज ना उद्या सुधरेल. पण तो काही सुधारला नाही, म्हणून कदाचित तिने हे पाऊल उचललं असेल. तुम्ही अंत्यविधीला जेव्हा गेला होता तेव्हा त्यांच्या घरातल्या लोकांसोबत काही बोलणं झालं का? त्यांनी तुम्हाला काही सांगितलं या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं? आधार हवाय अशा पद्धतीची काही मागणी केली? हो, नक्कीच. मी तिच्या आईला म्हटलं की कधी माझी गरज लागली तर तुम्ही मला कधी हाक द्या, मी तुमच्यासाठी येईल तिथे. आणि तिचे वडील माझ्याशी बोलले तर त्यांचं असं म्हणणं होतं की माझी एक मुलगी गेली आहे, दुसरी मुलगी माझ्यासोबत आहे, तू माझ्याशी कायम पाठीशी उभी राहा आणि मी त्यांच्या कायम पाठीशी उभी राहणार आहे. या दरम्यान तुम्ही अनेक वेळा त्यांच्या घरच्यांना सांगितलं असेल की माझ्या मुलीला त्रास देऊ नका, आम्ही कुठल्याही पद्धतीची कमी केली नाही. काय उत्तरं दिली जात होती? कुठल्या पद्धतीची भाषा त्यांच्याकडून वापरली जात होती? तुम्हाला काही या सगळ्या दरम्यानच्या काळात कशा पद्धतीचा त्रास झाला? म्हणजे आम्ही त्यांना सांगायला गेले की ते आमच्या संग भांडायलाच उठायचे. करिश्मा हागवणे आणि शशांक हागवणे हे दोन. त्यांच्या आई काही जास्त बोलत नव्हत्या, ह्या दोघंच जास्त बोलायची आणि आम्हाला खाली म्हणजे एकदम खाली ह्याच्यात बोलायचे आमच्या संग. तुमचे जावायचं घर बाहेर आहे, रूम बाहेर जावा, इथं माझ्या रूममध्ये थांबायचं नाही, हे माझं घर आहे. शशांक हागवणे हे मला 2-3 वेळा असे बोललेले आहेत, भिकारी आहेत तुम्ही. सुशील हागवणे. त्यांनी कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला विरोध नाही केला? नाही तुम्ही हे सगळं ऐकून घेत होतात, सहन करत होतात? नाही, मी त्यांना बोलली आहे, तिच्या दिराला, नंदेला, सासूला, सासऱ्यांना, मी सगळ्यांसंग माझी त्यांची वादावाद झालेली आहे, चौकीत सुद्धा झालेली आहे ही वादावाद. पण त्याच्यानंतर कसं आम्ही तक्रार देऊन बी ते जास्त हे पडले ना, राजकारणी लोक पडल्यामुळं आमचं थोडं चालू शकलं नाही. मी त्याच प्रश्नाकडे येत होतो की हे सगळं जेव्हा घडत होतं तर राजकीय पक्षात ते काम करतात, कुठल्या बड्या नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे, ताकद आहे, म्हणून असंच ते वागत राहिले आणि या सगळ्याचा शेवट आपण पाहतोय की वैष्णवीचा जीव गेला. तर राजकीय दबावामुळे, राजकीय पाठबळामुळे हे सगळं घडत गेलं असं तुम्हाला वाटतं? हो, आम्ही हेही ऐकतोय की वैष्णवीला गाडी म्हणा, सोनं म्हणा, हुंडा म्हणा मागितला गेला. तर तुमचं जेव्हा लग्न ठरत होतं तुमच्या मुलीचं, तेव्हा किती तोळे सोनं दिलं गेलं, किती रुपये तुम्ही दिले गेले, काय नेमकी तुमच्याकडून मागणी केली? मी 15 तोळे सोनं दिलेलं आहे मुलीला. आणि माझी आई करण्याची म्हणजे कोणी पाठबळ नसल्यामुळे मी पैसे त्यांना उचलून दिले आणि मग त्यांनी केलेलं आहे. ते लग्न कशा पद्धतीनं करायचं काय त्याच्याबद्दल काही बोलले का ते? म्हणजे किती लोक, कशा पद्धतीनं सगळे? त्या दोघी मायलेकी माझ्या घरी आल्या होत्या रात्री, त्यावेळेस बोलणं पण झालं होतं की एवढ्यात तर नाही होऊ शकत, काय तुम्ही वाढून द्या थोडंसं वगैरे. पण माझी आई त्या निर्णयावर ठाम होती की माझ्याकडे करण्यासारखं कोणी नाहीये, मी एवढंच देऊ शकते, माझी एवढंच देण्याचं आहे आता.
एक फरक असा दिसतो राजेंद्र हगवणेंच्या घरात की एक मुलगा आहे जे तुमचे मिस्टर आहेत ते मात्र कायम तुमच्या सोबत राहिले, त्यांनी कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला त्रास दिला नाही. पण त्यांचे जे भाऊ आहेत त्यांनी मात्र त्यांच्या बायकोलाही त्रास दिला, तुम्हालाही त्रास दिला. तर काय फरक होता दोघांमध्ये? दोघांमध्ये माझे मिस्टर खूप म्हणजे थोडक्यात म्हटलं तर इमोशनल आहेत. त्यांना म्हणजे नाही काही सुनत, त्यांना रडायला येतं. म्हणजे इवन आम्ही जरी वेगळं राहायचो ना तरी पण ही लोक एवढे आम्हाला त्रास द्यायची, तरी पण ते त्यांच्या आईसाठी खूप रडायचे की मला माझ्या आईची आठवण येते वगैरे. खूप रडायचे की ती असं वागती, मला वाटलं नव्हतं कधी कधी ती असं वागेल वगैरे. हा त्यांच्यात फरक होता. आणि शशांक हगवणे हा कायम म्हणजे त्याला कसली माझानी गुरमी होती मला माहित नाही. म्हणजे तो कायम आम्हाला कमी लेखायचा. मला तरी म्हणजे असंच की हे जाचल, म्हणजे खूप घाणेरड्या प्रकारच्या शिव्या वगैरे गाळी केलेल्या आहेत त्यांनी मला. तसं म्हटलं तर दोन्ही जावई आहेत, कसा फरक बघता तुम्ही? कसं माझे जे सुशील हगवणे आहेत ते जावई, त्यांच्या बाबतीत तर मला तक्रार काहीच नाही आहे. म्हणजे तिच्या संग तर ते व्यवस्थितच वागलेले, त्यांनी काही त्रास वगैरे दिला नाही, आम्हालाही कुठलाच त्रास नाही त्यांचा. आणि त्यांचे भाऊ आहेत त्यांनी तर आम्हाला कमीच लेखलेलं आहे. मग ते हो शशांक त्यांनी तर कमी लेखलेलं. पण यांना पण म्हणजे कधी म्हणजे तिच्या घरच्यांशी बोलून नाही दिलं की, आणि तिच्या घरचे पण आमच्याशी कधी बोलले नाही. कारण की शशांक हगवणे हा त्या म्हणजे सासऱ्यांना म्हणजे कसपटे आहेत त्यांना त्रासच द्यायचा की तुमचा काय संबंध, तुम्ही बोललंच नाही माझ्या भावाशी पाहिजे, मयुरीशी पण तुम्ही बोललंच नाही पाहिजे. पण तरी पण ते कधी घरी आले तरी माझ्याशी काय ग बाळा बरं आहे का तुला, खराब झालीस तू किंवा काय असं मला ते कायम बोलत राहायचे. त्यांनी कधी त्यांचं ऐकलं नाही. पण ते माझ्याशी बोलायचे म्हणून शशांक हगवणेंनी त्यांना पण कायम टॉर्चर केलेलं आहे की ब्लॉकच करा म्हणा, किंवा मी तुझ्या बापाशी बोलणारच नाही, तुझा बाप असलाच आहे तसलाच आहे, वैष्णवीला त्रास दिलेला आहे. शशांक कशा पद्धतीने वागत होता ते आपण सांगताच आहात, पण शशांकचे वडील जे तुमचे सासरे होते, तुमची सासू होती, त्यांच्याकडून कशा पद्धतीनं सासुरवास होत होता? म्हणजे त्यांच्याकडून ते जी करिश्मा हगवणे आहे तिचं सगळं ऐकून म्हणजे तिच्या मागे उभं राहून नाही का की ते त्रास द्यायचे. म्हणजे पिंकीताई म्हणेल तसं सगळं होणार, पिंकीताई म्हणेल तसं सगळं करायचं. आणि राहिला हा करिश्मा म्हणजे आमची पिंकुडी म्हणेल तसंच सगळं होणार, आणि तसंच होत गेलं होतं सगळं. काय अडचण होती पण करिश्मा असं वागत होत्या त्याला काय तुम्हाला कारण दिसत होती? थोडक्यात पहिल्यांदा तर माझे लाड करत होते तर ते तिला बघवलं नाही थोडक्यामध्ये. तर ते तिचे का लाड करता, मग तू तिला काय एवढी साथ देती वगैरे, मग तिला कशाला मोबाईल पाहिजे, मग तिला कशाला साडी पाहिजे, मग तू का केलं, तू का घेतलंस, याच्यावरून म्हणजे ती भांडायची आईसोबत. मग आई पण असं झालं की नाही म्हणजे माझ्याशी बोलणं त्यांनी बंदच केलं नंतर की पिंकुडीने सांगितलंय नाही बोलायचं म्हणून ते पण नाही बोलायचं माझ्याशी. या सगळ्या दरम्यान मला कायम एक कौतुक असं वाटतंय की माहेरी आलेल्या मुलींना सतत सांगितलं जातं की तू तुझ्या सासरी जा आणि संसार कर. मात्र या सगळ्या दरम्यानच्या प्रवासात आम्ही असं पाहतोय की तुम्ही मयुरीसोबत ठामपणानं उभा आहात, आई म्हणून, माहेरची सगळी मंडळी म्हणून. तर तरी पण ही भूमिका तशी कठीण असते, तर किती कठीण वाटतं तुम्हाला? पण असं असतानाही तुम्ही मयुरीच्या पाठीमागे उभा आहात. आज मयुरी आपल्यात आहे कारण तुम्ही तितक्या ठामपणे तिच्या पाठीमागे होतात. तर हे किती महत्वाचं असतं या निमित्तानं जरा संपूर्ण महाराष्ट्राला सांगा. वेगवेगळ्या घरांमध्ये अशा परिस्थितीची पद्धत असते, आपल्याला चित्रही दिसतं, काही गोष्टी बाहेर येतात येत नाहीत, पण या निमित्तानं महाराष्ट्र ते ऐक. कसं आहे ना, मुलीला जर सासरकडनं त्रास होत असला तर तिच्या आईवडिलांनी तिच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे. आणि मी जनतेला सांगू इच्छितो की जे काय आहे, मुलीला जर छळ होत असेल तिच्या सासरी तर मुलीला आपल्या माहेरी घेऊन येणं आईवडिलांचं कर्तव्य येते. आणि मुलीच्या पाठीमागे राहणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे. मी एवढंच सांगू शकते की आईवडिलांनी मुलीची बाजू घेऊन खंबीरपणे उभे राहायचं सासरच्या विरोधात. आईबद्दल या सॉरी, तुमची आई तुमच्या या सगळ्या प्रवासात खंबीरपणानं उभी राहिली. हो, माझी आईने मला कायम साथ दिली. तिने पण माझा म्हणजे आम्ही एकत्र राहण्यासाठी तिने पण खूप प्रयत्न केले की जाऊ देत, सगळ्यांमध्ये भांडणं असतात असं करून मी दोनदा पण ते समजून घेतलं फॅमिलीला की. पण नंतर ते तिला पण कळायला लागलं की ही लोक म्हणजे सगळेच येऊन अटॅक करतात, सगळेच येऊन टॉर्चर करतात, त्रास देतात. म्हणजे त्यांनी पण बघितलेले कपडे फाड, रक्त वगैरे, म्हणजे ते सगळं बघितलेलं आहे. याच्यातून मग तिचं पण म्हणणं होतं की तुम्ही दोघं आता वेगळे राहावा, तुम्ही म्हणजे तुमचा संसार नीट करा असं. किती महिने साधारण तुम्ही तिकडे राहिलात आणि लग्नानंतर किती महिन्यांनी इकडे आला? तिकडे साधारण मी त्यांच्यामध्ये तर 1 वर्ष राहिले, त्याच्यानंतर 1.5 वर्ष मी तिथे शेजारच्या रूममध्ये वेगळी राहत होते. आणि त्याच्यानंतर आत्ता जानेवारीमध्ये 3-4 महिने झाले असतील मी इथं आली आहे. ते पण मिस्टरांनी माझ्या आणून सोडलंय की आपण वेगळे राहू म्हणून.
या सगळ्यात काय मागणी आहे आता तुमची? राजेंद्र हगवणे तर फरार आहेत, काही लोक अटकेत आहेत. कसा शेवट व्हावा या सगळ्या गोष्टीचा असं तुम्हाला वाटतं, जेव्हा जेणेकरून न्याय मिळेल वैष्णवी? नक्कीच मी तर त्यांच्या अख्ख्या फॅमिलीला सपोर्ट करणार. जे माझ्या बाबतीत झाले ते पण दिसतं, ते सगळं प्रकरण समोर आलेलंच आहे. आणि नक्कीच तुमची जर साथ असेल, जनतेची साथ असेल, तर हे नक्कीच तिला न्याय मिळेल. तुमची पण आम्हाला सर्वांना गरज आहे, जनतेची आणि मीडियावाल्यांची पण. अर्थात हे माध्यमांमध्ये आलं, बातम्यांमध्ये आलं आणि दबाव निर्माण झाल्यानंतर कारवाईला वेग आला. आता वैष्णवीला न्याय मिळावा अशा पद्धतीची सगळ्यांची भावना असताना तुम्हाला काय वाटतं, काय घडलं तर वैष्णवीला न्याय मिळू शकतो? काय कारवाई झाली पाहिजे आणि कोणावर झाली? कारवाई तर ती ज्यांनी ज्यांनी तिला त्रास दिलाय, म्हणजे 4 जणांनी, तिचे मिस्टर, नणंद, सासूबाई, सासरे, त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. कारण त्यांनी माझ्या मुलीच्या बाबतीत बिहेच केलं होतं. पण दुसऱ्याची मुली, ती जरी वैष्णवी त्यांची असली तरी ती माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळालाच पाहिजे. तिच्या पाठीमागे आम्ही सुद्धा उभे राहणार. इतके दिवस हे सगळे नेते बोलत नव्हते, पण आता ही घटना पुढे आल्यानंतर सगळे राजकीय नेते असं म्हणतात, मग फडणवीस मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, अन्य सगळे नेते असतील, ते म्हणतात की आता आम्ही कुटुंबियांच्या पाठीमागे आहोत, वैष्णवीच्या सगळ्या कुटुंबियांसोबत आहोत. वेळ निघून गेली आता असं वाटतं तुम्हाला? हो, कारण की एक जीव गेलेला आहे. जर माझं जर प्रकरण ते बाहेर आलं असतं तर नक्कीच आज वैष्णवी वाचली असती. वैष्णवीचे भाऊ देखील आपल्यासोबत जोडले गेले, सॉरी माफ करा, मयुरीचे भाऊ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. हे सगळं जेव्हा तुम्ही घडत होतं तेव्हा तुम्ही वारंवार त्यांना विनंती करत होतात, पण काय उत्तर येत होतं तुम्हाला त्यांच्या हगवणे परिवारात? नाही, त्यांच्याकडनं कसं व्हायचं, आम्ही आता 2-3 वेळेस तर आम्ही काही कंप्लेंट वगैरे नव्हती केली. ते आपल्या घरातल्या घरगुती वादावरण व्हायचं म्हणून आम्ही तेवढ्यात कोणतरी मध्यस्थी येऊन ते वाद मिटून जायचे. पण त्याच्यानंतर वारंवार त्या गोष्टी घडत गेल्या. नंतर मग 2 वेळा आम्ही एनसी दाखल केली. त्याच्यानंतर शेवटच्या टायमिंगला आमच्या खूपच ते डोक्यावरूनच जायला लागलं की बाबा हे आता अति व्हायला लागले या सगळ्या गोष्टी. तर मग त्यावेळेस आम्ही FIR दाखल केली सगळी आणि त्यांच्या कारवाई करायचा पूर्णपणे प्रयत्न केला. पण तेव्हा काय घडलं? जर तुम्ही FIR केली होती तर पुढे त्यात काहीतरी कारवाई होणं अपेक्षित होतं, ती झाली नाही, तर असं घडल्यानंतर तुम्हाला कुठे वाटलं की आपण इतकं लढतोय पण आपल्याला न्याय मिळत नाही? वाटलं ना, भरपूर वेळा वाटलं की असं की आम्ही भरपूर माध्यमातून पण गेलो होतो की थोडी मदत मिळावी आम्हाला त्यासाठी, पण तिथून काही रिस्पॉन्स नाही आला. कारण वरतून राजकीय दबाव पण तेवढा असेल पोलिसांवर, काही पोलीस पण मॅनेज झालेले असू शकतात ह्या गोष्टींमध्ये. त्यामुळे ती काही पुढे कारवाई झाली नाही. ते 8 दिवस फरार होते. 8 दिवसानंतर त्यांनी आमच्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल केली, ऑनलाईन केली, ऑफलाईन केली, पण त्यांनी दाखल केली तक्रार. त्यानंतर ते जवळजवळ 4-8 दिवस फरार होते. त्याच्यानंतर प्रकरण शांत झालं. पण त्याच्यानंतर आम्ही मयुरीला पूर्ण साथ देऊन मयुरीला इकडे आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तेव्हा जेव्हा प्रयत्न केले तेव्हा काय उत्तरं दिली जात होती तुम्हाला? जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यात काहीतरी कारवाई ठोस होणं अपेक्षित होतं, पण इतके दिवस झाले ती कारवाई झाली नाही. आता त्यांना पोलिसांची साथ असेल किंवा वरतून जर त्यांना साथ असेल तर आमचं पाठबळ कमी पडत होतं ना तिथे. आपण काय करणार? मग त्यांनी क्रॉस पण टाकली होती पोलिसांनी आम्हाला पण. जे पोलीस आधी आमच्याशी नीट बोलत होते, दुसऱ्या दिवशी त्यांनी अरेराव्याची भाषा सुरू केली होती तिथे. मग त्यात पण आम्हाला शांत बसणंच हे होतं, म्हणून आम्ही तिथे पण शांत बसलो. आता तुमची जी मूळ तक्रार आहे त्यात पुढे काही घडावं असं तुम्हाला वाटतं? काय घडावं असं? नक्कीच जे म्हणजे माझ्या हो झालीच पाहिजे शिक्षा. पण भेटणार आहे. हो, चौघांनाही, चौघही त्याच्यात सामील आहेच. शशांक हगवणे, त्यांची ती राजेंद्र हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे. काय कारवाई व्हावी आणि कुठल्या स्वरूपाची कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे? जेवढ्यात जास्तीत जास्त कडक होईल तेवढी. म्हणजे मला तरी वाटतं की ते सुटलेच नाही पाहिजे अजिबात. त्यांना तर शिक्षा जन्मठेपेचीच व्हावी अशी माझी आहे विनंती. सगळं या निमित्तानं पुण्याचे पालकमंत्री यांच्याकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय तुम्ही मागणी कराल? काय तुमचं म्हणणं आहे जे तुम्हाला त्यांना सांगायचं या माध्यमातून? जे तुमची लाडकी बहीण आहे तिला तुम्ही न्याय मिळवून द्या. सगळ्या बहिणींच्या पाठीशी तुम्ही उभे राहा, एवढीच माझी इच्छा आहे. महाराष्ट्रातनं जसा आपल्या BJP सरकारला जसा पूर्ण सपोर्ट मिळाला, तो सपोर्ट जसा त्यांना मिळाला आहे त्याच प्रकारे त्यांनी पण जनतेला सपोर्ट करावा. अशा प्रकरणात त्यांनी स्वतः उतरून पूर्णपणे त्या फॅमिलीला आधार देऊन त्यांच्या विरुद्ध लढून त्या जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर कठोर शिक्षा द्यावी. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही तेव्हाही राज्य महिला आयोगाकडे गेला होता, तक्रार दिली होती, त्याचं काय झालं पुढे? त्याच्यावर काही कारवाई झाली?
म्हणजे ते माझे कंप्लेंट घेत नव्हते म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं. पण कंप्लेंट घेतली, पण त्याला खूप म्हणजे 4-5 तासांनी कंप्लेंट घेतली आहे, पण त्याच्यानंतर काहीच रिस्पॉन्स नाही आला. तुम्ही हा लढा कधी थांबवला? म्हणजे तुम्ही पोलिसांमध्ये गेलात, लढलात, आणि तुम्हाला असं कधी वाटलं की आता आपल्या यात पुढे काही होऊ शकत नाही, आपण एक प्रकारे पेपर दाखल केली होती. जेव्हा आता जे आपल्याकडे जे प्रूफ वगैरे आहेत ते आपण सगळे कोर्टात जेव्हा केस स्टँड होईल त्यावेळेस तर आपण ते सगळं बोलणारच होतो, दाखवणारच होतो. पण त्याला ह्या प्रकरणामुळे थोडा वेग आला. आता कारवाई होईल असं आता तरी वाटतं तुम्हाला? होईल ना कारवाई, आता तेवढं व्हायला पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे. आता काही त्यात मार्ग नाही, कारण यांना हे जर आत्ता जर सुटले तर हे पुढं कोणाचं काय करतील हे सांगू शकत नाही. एक खंबीर सून म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या सुनांना या निमित्तानं काय सांग? म्हणजे जो तुम्हाला त्रास आहे तो तुम्ही अजिबात सहन करू नका कुणीच. म्हणजे कितीही म्हणजे आपले इवन जरी आपला नवरा असला किंवा आपल्या जर घरचे जर आपल्याला जर साथ नसेल देत तर तुम्ही त्याच्यात लढा, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहा. पण त्यांना जे कोण आपल्याला जे त्रास देतात त्यांना अजिबात तुम्ही सोडू नका. जर तुम्हाला मारलं तर तुम्ही त्यांना परत मारा, पण तुम्ही सहन करून घेऊन लढलं पाहिजे. या निमित्तानं वैष्णवी, तुमच्या कुटुंबात नाही, सगळेच जण हळहळ व्यक्त करतात. लढलं पाहिजे तुम्ही असं म्हणतात. वारंवार अशा पद्धतीच्या घटना राज्यभर होतात. तुमचा हा अत्यंत पारिवारिक विषय आहे, पण तो पुढे आला आणि इथून पुढे किमान या निमित्तानं का होईना राजेंद्र हगवणे जे फरार आहेत त्यांना अटक होईल, पुढची कायदेशीर कारवाई होईल, कारण सगळ्याच यंत्रणांचं याकडे लक्ष लागलेलं आहे. अपेक्षा करूयात की अशा पद्धतीची घटना पुन्हा महाराष्ट्रातच नाही तर कुठेही कुणाच्याही घरात घडू नये. कुठल्याही पद्धतीनं आपल्या घरात येणाऱ्या सुनेचा तसा छळ होऊ नये. अर्थात सून ही आपली मुलगी आहे असं आपण सगळेजण म्हणतो खरं, पण तशा पद्धतीनं वागणं ही प्रत्येकानं आपल्या घरातली जबाबदारी समजून तशा पद्धतीची कृती आपापल्या घरात केली जाणं हेच या निमित्तानं महत्वाचं ठरेल. या सगळ्या प्रकरणात कशा पद्धतीने पुढच्या घडामोडी घडतात, न्याय मिळतो का, यावरही आपल्या सगळ्यांचं बारीक लक्ष असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे, समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.